बापरे बाप! किती तापमान वाढलं, किती पाणी पितोय. मित्रांनो, 2026चा हा उन्हाळा भारतासाठी किती धोकादायक ठरू शकतो. हा एक आणखी उष्ण उन्हाळा आहे की वेगळं काहीतरी येतंय. कल्पना करा, तापमान 50 अंश सेल्सिअसच्या वर गेलं आहे. रस्ते सगळे रिकामे आहेत आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे रात्रीसुद्धा उकाडा कमी होत नाही आहे. ही एखादी सायन्स फिक्शन स्टोरी नाही आहे. हे वास्तवसुद्धा होऊ शकतं. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एल निनियो. एल निनियो म्हणजे पॅसिफिक महासागरात होणारा तापमानातील बदल. आणि हा बदल जगातील हवामानावर परिणाम करतो. जेव्हा हा पॅटर्न स्ट्रॉंग होतो ना, तेव्हा जगातील तापमान वाढतं, पाऊस कमी होतो आणि हीट वेव्स अतिशय तीव्र होतात. याचे परिणाम आपण 2023-24मध्ये पाहिलेलेच आहेत. त्याचे आफ्टर इफेक्ट्स अजूनसुद्धा आहेत. त्यामुळे 2026चा हा उन्हाळा अतिशय भयानक होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. आता मुख्य प्रश्न असा आहे की भारतामध्ये 50 अंश सेल्सिअसचा आकडा पार होऊ शकतो का? याचं सरळ सरळ उत्तर आहे हो. कारण की आधीच राजस्थान, विदर्भ आणि दिल्लीसारख्या काही भागात नॉर्मल उन्हाळ्यातसुद्धा 47 ते 49 डिग्री सेल्सिअस तापमान पोहोचतं. आणि तापमान वाढीच्या दृष्टीने योग्य आणि आपल्यासाठी चुकीचे असे सर्कमस्टान्सेस तयार झाले तर हा आकडा भारतामध्ये सहज पार होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. पण इथे खरी भीती फक्त तापमानाच्या आकड्याची नाही आहे, तर हवामानाच्या कालावधीची आहे, उष्णतेच्या कालावधीची आहे. आणि इथे एंट्री होती अतिशय कमी चर्चेत असलेल्या पण सर्वाधिक धोकादायक असलेल्या फिनॉमिनॉनची. ते म्हणजे हीट डोम. मित्रांनो, हीट डोम म्हणजे काय? तुमच्या शहरावर अशा प्रकारच्या इनव्हिजिबल ट्रॅपची एंट्री होते, ज्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं झाकण तुमच्या शहरावर आहे अशी परिस्थिती निर्माण होते. या झाकणामुळे आतील उष्णता, गरम हवा बाहेर जात नाही, ढग तयार होत नाही, पावसाचं प्रमाण अतिशय कमी होतं. विचार करा, आपण भाजी शिजवताना त्याच्यावर झाकण का ठेवतो? कारण ती लवकर शिजते. प्रेशर कुकरमध्ये डाळ जेव्हा शिजवतो किंवा भात शिजवतो तो अगदी काही मिनिटांमध्येच भात तयार होतो. हेच काम करतं हीट डोम. मित्रांनो, या हीट डोमचा परिणाम काय होतं? उष्णता बाहेर जातच नाही, त्यामुळे उष्णता सतत कोंडून राहते आणि तापमान सतत वाढत राहतं. हीट वेव्हमुळे तरी रात्री आराम पडतो हीट वेव्ह असल्यावर, कारण रात्री गरम नसतं, तेव्हा शरीराला रिकवर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. पण या हीट डोममुळे शरीराला रिकवर करण्याचा वेळच नाही मिळत. मित्रांनो, या हीट डोममुळे आधीच जगात बऱ्याच देशांमध्ये लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये बऱ्याच देशात या हीट डोमचे शिकार लोक झालेले आहेत. आता प्रश्न असा आहे की भारत या सगळ्या गोष्टीसाठी तयार आहे का? कारण युरोप, अमेरिकामध्ये लोकांकडे संसाधनं आहेत, लोकांकडे AC आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी लोकांच्या हितासाठी योग्य आहेत. पण भारतामध्ये इतकी लोकसंख्या आहे, संसाधनं सगळ्यांना पुरत नाहीत, AC सगळ्यांकडे नाही आहेत आणि जिकडे आहेत तिकडेसुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. विचार करा, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, काचेने पूर्ण बिल्डिंग झाकलेले आहेत. जेव्हा उष्णता काचेवर पडते, आतमध्ये तरी लोक ACने थंड करतात, पण बाहेर ती उष्णता काचेमध्ये रिफ्लेक्ट होते आणि मल्टिप्लाय होत जाते, अधिकच गरम वातावरण तयार होतं. आणि बाकीच्या लोकांकडे तर ACसुद्धा नाही आहेत, मग ते लोक सर्वाईव्ह कसं करतील? मित्रांनो, ही परिस्थिती जर अशीच वाढत राहिली तर याचे परिणाम खूप भयानक होऊ शकतात. कारण भारतामधल्या काही भागात पाण्याची कमतरता आधीच आहे. विदर्भ आणि मराठवाडा हे उष्णतेचे हॉटस्पॉट आधीच आहेत आणि त्यात जर हीट डोमची एंट्री झाली तर काय परिस्थिती होईल? लोकांना घरातून बाहेर जाता येणार नाही. मुळात घरातच एवढं उष्ण वातावरण आहे, तर पोट भरायसाठी बाहेर गेल्यावर बाहेर काय हाल होतील? मित्रांनो, खूप परिस्थिती भयानक आहे. भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे, शहरामध्ये लोकसंख्या कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि पाण्याचीही कमी आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की प्रश्न फक्त इतकाच नाही आहे की भारतामध्ये तापमान 50 अंश सेल्सिअसच्या वर जाईल का? प्रश्न हा आहे की आपण त्यासाठी तयार आहोत की नाही. कारण मध्यमवर्गीय आणि सधन लोक यांना जाणवणारसुद्धा नाही काय झालं, कारण ते सतत कारमध्ये AC असतो, त्यांच्या घरात AC असतो, ऑफिसमध्ये AC असतो. इथे गोष्ट त्या लोकांची आहे जे पोट भरण्यासाठी उन्हातान्हात काम करतात. ते लोक ह्या हीट डोमसाठी अजिबात तयार नाही आहेत. मित्रांनो, याचे परिणाम काय होतील याची कल्पना आत्ता न केलेली बरी. कारण हीट वेव्ह येते आणि जाते, पण हीट डोम तो फक्त येतो आणि जातो कधी ते सांगता येत नाही. मित्रांनो, संवाद या यूट्यूब चॅनलवर आपण कुठल्या कुठल्या विषयावर बोलतो हे आपल्या प्रेक्षकांना माहीतच आहे. आपण ट्रू क्राईमबद्दल बोलतो,
आपण हास्य इतिहासबद्दल बोलतो, अनेक गमतीशीर विषय आपल्याकडे असतात. पण इथून पुढे आपण समाजात होणाऱ्या घडामोडींबद्दलसुद्धा बोलणार आहोत. समाजातील काही असे विषय आहेत ज्यांच्यावर बोलणं जाणं हे खूप गरजेचं आहे. ते विषयसुद्धा आता आपल्या संवाद या यूट्यूब चॅनलवर येणार आहे. तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी नक्की स्टे ट्यून.